यश उमाळे अकोल्यातल्या महात्मा फुले नगरमध्ये राहतो. गेल्या 1.5 वर्षापासून मेंदूच्या आजारामुळे जीवनाशी संघर्ष करतोय. पण घरातलं 18-20 दारिद्र्य आता उपचारांच्या आडे येते. वडील गवंडी, आई गृहिणी. पण नोटबंदीमुळे वडिलांचंही काम गेलं, त्यामुळे तेही घरातच असतात. हातात पैसे नसल्यानं अखेर यशचे उपचार थांबवण्यात आले. ही बाब यशच्या वर्गमित्रांना कळली आणि मैत्रीचा बांध फुटला. मित्रासाठी काय पण म्हणत त्याच्या उपचारांसाठी संपूर्ण वर्ग पुढे आला. हेल्प बॉक्स तयार करण्यात आला आणि ही 10वीत शिकणारी सगळी मुलं मित्राच्या मदतीसाठी नागरिकांना साथ घालू लागली. हे पाहून सारेच हिलावून गेले. आता शाळेतल्या शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांनीही यशच्या उपचारांसाठी मदतीचे हात पुढे केलेत. तो माझ्यासोबत खूप चांगला राहतो. कधी पण खेळायचं असलं तर माझ्यासोबत शेअर करत होतो आणि कधी पण काही असलं घेतलं तर आम्ही दोघं मिळून करतो. ते पण आता इथं नाही, मला खूप चांगलं वाटत नाही. तर आम्ही नाही का प्रभात फेरी काढली, कलेक्टर ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांनी आमची मदत केली आणि त्याच्याच पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचं काय होतं कार्यालय होतं, त्याच्यामध्ये गेलो तर आम्हाला काही लोकांनी मदत केली. त्याच्या वर्गामधले विद्यार्थी की जे त्याच्या शेजारी राहतात ते आले आणि त्यांनी सांगितलं मला की सर आपल्याला त्याला काहीतरी आर्थिक मदत करायची आहे. विद्यार्थी आणि आम्ही ठरवलं की आपल्या शाळेमधील जे कर्मचारी आहे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी या सर्वांचा जेवढं काही अमाऊंट होईल तो अमाऊंट आपण त्याला देऊ. यशच्या उपचारांसाठी तुम्हीही मदत करू शकता. त्यासाठी शिवहरी श्रावण उमाळे, स्टेट बँक ऑफ इंडिया, विद्यापीठ शाखा, नागार्जुन उद्यानाच्या बाजूला, अकोला. खाते क्रमांक 3263078630 आणि IFSC कोड आहे SBIN 0002171. या खात्यात रक्कम जमा करू शकता. मेंदूवर सूजन असल्यामुळे तो बेशुद्ध पडतो. 1-1.5 वर्ष इलाज केला. आता आमच्याकडे काही पैसे नाही आहेत. तरी आमच्या एरियातून शाळेत विद्यार्थी आणि असे 2-3 जणांनी म्हटलं आम्हाला मदत केली. मोठ्यांनी लहानांना आयुष्याचे धडे द्यायचे असतात, पण इथे तर लहानांनीच मोठ्यांना माणुसकीचा असा काही पाठ दिलाय की पालकही त्यांना सलाम करतील. आणि निश्चितच मुलांचा हा पुढाकार पाहून यशच्या उपचारांसाठी निधी जमा होईल आणि यशच्या उपचारांना यश येईल. अकोल्याहून जयेश सगडसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.